माझे नाव विशाल आहे. मी शहरात राहतो. माझ्या घरी आई, बाबा आणि मी राहतो. बाबा आणि आई नोकरीवर आहेत. माझे शिक्षण पूर्ण होऊन मी जॉब करतो. मी 15 दिवस घरी आणि 15 दिवस ऑफिस असे माझे काम असते. माझ्याकडे अगोदर पण कशाची कमी नव्हती, आता आणि पण कशाची कमी नाही आहे. ही गोष्ट आहे त्या दिवसांची आहे, जेव्हा आमच्याकडे एक मोलकरीण काम करायची. तिचे नाव मेघा होते. ती दिसायला ठीक ठाक होती. मी तिच्याशी जास्त बोलत नव्हतो, फक्त काम असेल तेव्हा. पण तिला टीव्ही पाहायची आणि गाणी ऐकण्याची खूप आवड होती. आणि मी घरी असल्याने ती नेहमी मला टीव्ही लावायला लावायची आणि खूप वेळ पाहत राहायची. तिला आमच्याकडेच काम होते, म्हणून तिला वेळेचा काही प्रश्न नव्हता. एकदा मी टीव्हीवर गाणे पाहता होतो आणि आपले काम सुद्धा करत होतो. मेघा आली आणि आपले काम करू लागली. ती पण टीव्ही पाहत होतो. आता त्या गाण्यामध्ये एक वेगळा सीन आला तर मला बरं नाही वाटलं. मी आपले काम करू लागले, पण मेघा ती सीन पाहतच होती आणि ती पाहतच राहिले. जेव्हा गाणे समाप्त झाले तेव्हा मी पाहतो तर तिचे लक्ष टीव्ही कडेच होते. मग मी तिच्याकडे पाहिलं तर ती हसली आणि निघून गेली. मला काही समजलंच नाही. दुसऱ्या दिवशीही मी काम करत होतो आणि अचानक माझ्या आईने मला हाक मारली आणि मी तिच्याकडे जाऊ लागलो आणि ती अचानक माझ्या समोर आली आणि माझ्याशी टक्कर झाली. तिला काहीच वाटले नाही आणि तिने माझ्याकडे बघितले आणि हसत होती. पण मला राग आला. मी तिला म्हणालो, काय मध्ये मध्ये करते, दिसत नाही का तुला? तर ती म्हणाली, तूच धक्का दिला. मला अजून राग आला आणि मी रागातच म्हणालो, तो खूप सुंदर आहे ना आणि मला आवडते, पण म्हणून तुला मुद्दाम धक्का दिला. यावर ती अजून हसली. माझे अजून डोके खराब झाले होते, पण मी काही न बोलता आईकडे निघून गेलो. तिचे वागणे थोडे वेगळे झाले होते. मी रागाने बोललो होती ते तिला खरे वाटले का माहित नाही. ती यायची आणि माझ्याकडे बघून हसायची आणि नेहमी मुद्दाम बोलण्याचा प्रयत्न करायची आणि ती मला म्हणायची, टीव्ही लाव, ही गाणी लाव, असे नेहमी होत आहे आणि जणू ती माझी मैत्रीण आहे अशी ती बोलत होती. पण मी या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होतो. एके दिवशी मी जॉब वरून घरी आलो होतो. घरी आलो तर माहित झाले माझी आई काही कामासाठी बाहेर गेली आहे आणि जाताना ती मेघाला सांगून गेली. मग मेघा काम करत होती आणि मी मग जॉब वरून आलो आणि फ्रेश होऊन टीव्ही पाहत होतो आणि तिने मला विचारले, तुला जेवायला काय बनवू? मी म्हणालो, आधी तू चहा बनव, नंतर सांगतो काय बनवायचे तर. आणि ती म्हणाली, थांब, मी आत्ताच बनवते. तिने चहा बनवला आणि अगदी जवळ येऊन बसली. मला तिचे असे वागणे समजत नव्हते, पण थोडे चांगले पण वाटत होते. तिने मला चहा दिला. चहा देताना तिच्या हाताकडे लक्ष गेले, तो सुजला होता. मी विचारले, काय झालं तुझ्या हाताला? तर म्हणाली, पडली मी. मी म्हणालो, लक्ष ठेवायचे ना, कुठे लक्ष असते तुझं? ती काही बोलली नाही. मी म्हणालो, थांब, तुला मलम लावून देतो, म्हणजे तुझी सुजन उतरेल. तिला मी मलम लावून दिला आणि विचारले, इथेच लागले आहे ना की अजून कुठे? मी म्हणाली, माझ्या कंबरला पण त्रास होत आहे. मी म्हणालो, तूच लाव तिथे. ते म्हणाली, माझा हात बरोबर जात नाही लागल्यामुळे. पण तिच्या बोलण्यावरून मला समजून आले होते तिच्या मनात काय आहे. मी तिला सांगितले, तू आराम कर, मी मलम लावून देतो. मी तिला मलम लावून दिला. नंतर तिला थोडे बरे वाटले. नंतर मी तिला म्हणालो, मी तुला आज कामात मदत करेल. ती ठीक आहे म्हणाली. नंतर आम्ही जेवण बनवले आणि तिला म्हणालो, आज इकडेच जेवण कर. मग आम्ही सोबत जेवण केले. ती आवरत असताना तिला त्रास झाला, कारण तिच्या चेहऱ्यावर तो त्रास दिसत होता. नंतर मी आपल्या कामात लागलो. नंतर ती माझ्या रूम मध्ये आली आणि म्हणाली, मला तो मलम लावला तर खूप बरे वाटत आहे, अजून लावून देशील तर खूप चांगलं होईल, आणि हसली. आता मला पूर्ण समजले होते काही आहे तिच्या मनात आणि मी एक माणूस होतो, मला पण भावना होत्या. मी तिला म्हणालो, ठीक आहे, लावून देतो. मी मलम आणला आणि ती एकदम जवळ. पण आता ही दुसरी वेळ होती आणि त्या वेळेची ती वाट पाहत होती आणि आता मला पण ती वेळ हवीशी वाटत होती आणि मी पण जवळ. आता ती हसली आणि म्हणाली, शेवटी तू समजला. मी म्हणालो, हो, तोच समजावलं मला. आणि मी तिच्या त्या त्रास दूर करण्यात तयार झालो होतो. तिला कुठलाही त्रास नको व्हायला याची मी तयारी करत होतो. माझ्या तयारीमध्ये ती पुरेपूर प्रतिसाद देत होती आणि आमचे असे सुरू होते.
खूप वेळ झाल्यानंतर मी तिला विचारले, आता होत आहे का त्रास? तर ती म्हणाली, अजिबात नाही. मला कित्येक दिवस पासून हा त्रास होता, पण तो त्रास दूर गेला. मित्रांनो, अशाच गोष्टीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.